नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही धडकी भरणारी घटना घडली आहे. डिलिव्हरी घेऊन आलेल्या एका डिलिव्हरी बॉयची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरत कुमार नावाच्या डिलिव्हरी बॉयची हत्या झाल्याची माहिती आहे. भरत हा एका ग्राहकाकडे ऑनलाईन ऑर्डर केलेला मोबाईल फोन देण्यासाठी गेला होता. मात्र तेथे त्या ग्राहकाने त्याच्या साथीदारासह भरतची हत्या करून त्याचा मृतदेह डिलिव्हरी बॅगेत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला. मोबाईलचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून ही हत्या करण्यात आली. कॅश ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून मोबाईल ऑर्डर करण्यात आला होता. जेव्हा उशीर होऊन भरत घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी 25 सप्टेंबरला चिनहाट पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भरतच्या मोबाईलचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यांना शेवटचा कॉल गजाननचा दिसला. या सुगावाच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. सविस्तर माहिती अशी की 24 डिसेंबरला डिलिव्हरीसाठी भरतचं दुपारी 11 वाजता गजाननशी बोलणं झालं होतं. गजाननने त्याला 12 वाजता येण्यास सांगितले. त्यामुळे भरत दुपारचं जेवण करून घरून निघाला. मात्र दुपारी 2:30 वाजेनंतर त्याचा फोन बंद झाला. तसेच दुपारी 8च्या सुमारास भरत शेवटचा CCTVमध्ये दिसला. गजाननने त्याचे मित्र हिमांशू आणि आकाश यांच्या फोनवरून गुगल पिक्सल आणि विवो कंपनीचे मोबाईल ऑर्डर केले होते. त्यांची किंमत सुमारे 1 लाख होती. डिलिव्हरीसाठी हिमांशू आणि आकाशच्या फोनवरून गजानन भरतशी कॉन्फरन्स कॉलवर बोलला. यावेळी त्याने भरतला त्याचा नंबर दिला आणि काही वेळाने त्याला ऑर्डर घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी बोलावलं. भरत तेथे पोहोचताच गजाननने त्याच्या मित्रासह मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह तेथून 12-15 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदिरा कालव्यात फेकून दिला. भरतच्या भावाने सांगितले की मुख्य आरोपी गजानन हा भरतसोबत एकाच कंपनीत 2 महिने कामाला होता. दोघांमध्ये ना मैत्री होती ना वाद. त्या कंपनीत गजाननने सुमारे 2.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून बरेच सामान सापडले होते. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी गजानन अद्याप फरार आहे. दरम्यान मृत भरत कुमारच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. SDRF कालव्यात शोध मोहीम राबवत आहे. तुम्हाला काय वाटते या घटनेबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.